महामंडळाच्या वाटपावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। तर महामंडळ जागा वाटप संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। अंतरवालीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे। अंतरवाली सराटीत ओबीसी समाजाचं उपोषण असून ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्याची मागणी करण्यात आली। बांगलादेशी क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याला आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवलाय। हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशी क्रिकेट टीमला पायघड्या कशासाठी असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। निपाह विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाल्यानंतर केरळच्या मल्लपुरममध्ये लॉकडाऊन सारखे निर्बंध लागू करण्यात आले। निपाहची लक्षणं असलेल्या 126 लोकांना आयसोलेट करून प्रतिबंधित क्षेत्र तयार केलं। इथं सिनेमा हॉल, शाळा, कॉलेज, मदरसे, अंगणवाड्या आणि शिकवणी केंद्र बंद राहतील। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इच्छा व्यक्त केली। अपेक्षा व्यक्त करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं। अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर कंपनीने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीनं गॅरेंटर म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण केल्या। त्यामुळे कंपनी 3872.04 कोटीच्या कर्जातून मुक्त झाली। परिणामी या कंपनीचा शेअर 2800% वाढलाय। ज्यांच्याकडे 1 लाखांचे शेअर होते त्यांची किंमत 29 लाख झाली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जळगावमध्ये मुस्लिम महिलांशी संवाद साधला। यावेळी वक्फ बोर्ड विरोधातील कायदे रद्द करून इस्लामिक नियमांमध्ये हस्तक्षेप न करण्याची मुस्लिम महिलांनी मागणी केली। नवी मुंबईमधून विजय चौगुले आणि विजय नाटक यांना महामंडळाकडून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दोन्ही नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करताना दिसून येतात। सिंधुदुर्गात मुख्य बाजारात मासे खरेदी करण्यासाठी तुडुंब गर्दी पाहायला मिळाली। माशांचे भाव वधारले असून चाकरमान्यांसह स्थानिकांनीही गर्दी केली। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं। त्यामुळे पवार समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या घातला। एका पत्रकाराने मणिपूरबाबत प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संतापलेत। पत्रकाराने मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना विचारले होते। यावर त्यांनी कोणतंही थेट उत्तर दिलं नाही आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका असा सल्ला दिला। मनसे नेते अमित ठाकरे रविवारी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। राज्यातील पहिली उमेदवारी जाहीर झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघावर मनसेनं आपलं लक्ष केंद्रित केलं। पंढरपुरातील धनगर आंदोलक माऊली हळणकरांची प्रकृती ढासळली। हळणकरांना रुग्णालयात दाखल केले। आमरण उपोषण सुरू असताना माऊली हळणकर चक्कर येऊन जमिनीवर कोसळले। संभाजीनगरमध्ये वंचितकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। लासूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर वंचितच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाच्या मागणीसाठी आता आक्रमक झाले। आमदार रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। 2019 मध्ये पैसे देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप बोरनारेंकडून करण्यात आलाय आणि याच कारणामुळे बंडखोरी केल्याचं बोरनारे म्हणाले। बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलाय। काँग्रेसचे राहुल गांधींची जीप छाटण्याचं विधान गायकवाड यांनी केलं होतं। बीडमध्ये 23 सप्टेंबरला शेतकरी संघर्ष समितीकडून बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे। परळीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारला जाणार आहे। तर धनंजय मुंडेंविरोधात परळीत सर्वपक्षीय नेते एकवटले। अमरावतीत भाजपच्या अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। अनिल बोंडेंवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली असून शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींची जीप छाटण्याचं विधान केल्याने शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आणि भीमशक्ती संघटना आक्रमक झाली। गायकवाड यांच्या विरोधात चेंबूरमध्ये जोडेमारा आंदोलन करत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेला अवघड होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। 2-3 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर मराठे माफ करणार नाहीत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। नागपूरमधील 6 विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी दावा केलाय। तर आता भाजपच्या या दाव्यामुळे महायुतीत वादाची शक्यता आहे।
मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या संजय शिरसाडांना सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. शिरसाड उद्या सिडको अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार. टोलच्या मुद्द्यावरून प्रसार माध्यमांनी नितीन गडकरींना घेरण्याचा प्रयत्न केला. 1900 कोटींमध्ये रस्ता बांधून 8,000 कोटी टोल का वसूल केला असा सवाल विचारण्यात आला. त्यावर गडकरींनी संपूर्ण हिशेब मांडला. टोल वसुली वर्षानुवर्षे केली जाते आणि रस्त्यावर इतरही खर्च होतात असा हिशोब त्यांनी मांडला. आज सकाळी कमोडिटी मार्केटमध्ये थोडी सुस्ती दिसून आली आहे आणि सोने चांदीच्या दरात किंचित घसरण नोंदवली आहे. 24 कॅरेट सोनं 73,320 रुपये तोळा झाले, तर चांदी 88,500 रुपये किलोवर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.